आणि याच ड्रग्जबाबत मानखुर्दमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। घरासमोर नशा करणाऱ्यांना मज्जाव केला म्हणून गर्दुल्ल्याकडून एकाची हत्या करण्यात आली आहे। मुंबईच्या मानखुर्द परिसरामध्ये आरिफ नावाच्या औषध विक्रेता तरुणाची हत्या करण्यात आली आहे। रात्री मेडिकल बंद करून घरी परतल्यानंतर घराबाहेर काही तरुण नशा करत होते। त्यांना विरोध केल्यानंतर या गर्दुल्ल्यांसोबत त्याची बाचाबाची झाली। त्यातच धारधार शस्त्र आणि तलवार घेऊन आलेल्या नशेखोरांनी हल्ला करत आरिफची निर्घृण हत्या केली आहे। ये लोग ना हक मार रहे हैं, ना कोई गलती है और ना कोई झगड़ा है। कुछ झगड़ा नहीं है, खाली आदमी कुछ बोलने जाता है ताबड़तोड़ लोग चाकू निकाल के घुसा देते हैं। ये कहाँ का हो गया है? इंसान डर के यहाँ रहने के जैसा नहीं है, पूरा डर बैठ गया है हम लोग को इधर। हाँ, रह नहीं सकते हम लोग इधर, नहीं गई और नशा उसका बढ़ते जा रहा है। हम लोग को आज़ादी हो गई, 2 दिन लेके बोले बंद कर देते, हम लोग को छोड़ देंगे, बाद में हम लोग को जो काम करने का वही करेंगे हम लोग। ये हम लोग का जवान बच्चा चला गया, हमारे दिल में क्या बीती हमको मालूम है। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी अक्षय कुडकेलवार सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, आत्ताच आपण मुंबईतलं ड्रग्सचं हे भयान वास्तव दाखवलंय आणि एक दुर्दैवी घटना मानखुर्दमध्ये याच ड्रग्जमुळे एकाचा बळी गेलाय। सागर, खरं तर ही मानखुर्द परिसरामध्ये गेल्या 3 महिन्यात झालेली नशेखोरांच्या माध्यमातून ती 4थी हत्या मानली जाते। आरिफ जमादार असं या मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे। त्याचं मानखुर्द गोवंडी परिसरात जाफरी रोड जो आहे त्या जाफरी रोड परिसरामध्ये त्याचं एक औषधाचं दुकान होतं। रात्री उशिरा तो औषधाचं दुकान बंद करून घरी परतला आणि त्यावेळी काही नशेखोर तरुण त्या घराबाहेर संशयास्पद हालचाली करत होते। त्यानंतर यांनी त्या तरुणांना हटकलं, बाचाबाची झाली। त्यानंतर ते तरुण रात्री परत गेले। परत गेल्यानंतर नशा करून ते तरुणांची झुंड, सुरुवातीला 3 तरुण होते आणि त्या 3 पैकी मग ते तरुण परत गेल्यानंतर 5 जण चाकू आणि तलवारी घेऊन आले आणि आरिफच्या घरावर हल्ला चढवला। यामध्ये आरिफ आपल्या घरातच होता। आधी त्यांनी त्या नशेखोर तरुणांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि आरिफ ज्यावेळी घरात शिरण्याचा प्रयत्न करत होता आणि घराचं दार बंद करण्याचा प्रयत्न करत होता, तर या 5 आरोपीपैकी एका आरोपीने जी तलवार आहे दाराच्या फटीमधनं थेट आतमध्ये घुसवली, जी आरिफ जमादारच्या छातीत घुसली आणि त्यामध्ये जागीच आरिफ जमादार याचा मृत्यू झाला आहे। या प्रकरणात सध्या मानखुर्द शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केलेला आहे। हे जे 5 आरोपी ज्यांच्यावरती आता संशय आहे, ज्या 5 आरोपीपैकी 2 आरोपींवरती यापूर्वी देखील मुंब्रामध्ये गुन्हा दाखल असल्याचं देखील आपल्याला स्थानिकांच्या माध्यमातून कळतंय। आणि सगळ्यात महत्त्वाचं, मानखुर्दमध्ये 3 महिन्यात अशा प्रकारच्या या गर्दुल्ल्यांकडनं, नशेखोरांकडनं 4 हत्या होत असेल आणि मानखुर्दमध्ये जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं हत्या करून नशाखोराच्या विरोधात किंवा जे छोटे मोठे ड्रग्ज पेडलर असतात, अंमली पदार्थांचे साहित्य पुरवणारे असतात, यांच्या विरोधात आवाज उठवूच द्यायचा नाही, अशी परिस्थिती या मानखुर्दमध्ये आहे। आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मानखुर्द हा दाटीवाटीचा परिसर आहे आणि वेगवेगळे नशेचे पदार्थ याच मानखुर्दमधनं देखील मुंबईतल्या बरोबर आहे अक्षय। त्यामुळे अतिशय धक्कादायक अशी ही घटना म्हणावी लागेल। धन्यवाद या माहितीसाठी।